हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळच्या आपल्या रुटीनला नेहमीप्रमाणे माझी सुरुवात झालेली आहे. तर सकाळची येत ना बरीचशी कामं जी आहेत ना तर ती मला आवरून घ्यायची होती, पण त्याआधी म्हटलं हे थोडंसं कपड्यांचं काम आहे तर ते आवरून घेऊयात. कारण की येत ना काल सगळे कपडे वगैरे धुतलेले होते आणि मग दुपारी त्यांच्या घड्या वगैरे घातलेल्या होत्या, पण कबडमध्ये काही ते मी ठेवलेलेच नव्हते. म्हणजे काल वॉकिंग करण्यासाठी बाहेर गेलो थोड्या वेळ, तिकडून आल्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागले आणि त्यामध्ये येत ना माझा बराचसा वेळ गेला, तर त्याच्यामुळे मला काही टाईमच भेटलेला नव्हता. आणि मग सकाळी ज्यावेळेस घरं वगैरे झाडायला घेतली त्यावेळेस मग लक्षात आलं की कपडे वगैरे जे आहेत तर ते तसेच राहिलेले आहेत वरती. तर मग म्हटलं चला आता लक्षात आलेलं आहे तर लगेचच मग म्हटलं हे काम जे आहे ते सुद्धा आपण आवरून घेऊयात. कारण की मग एकदा जर का ते राहून गेलं ना तर मग ते तसंच राहून जातं आणि मग पुन्हा ते काम काही आपल्याकडून पटकन होत नाही. आणि इतरसुद्धा आपल्याला सकाळची बरीचशी कामं असतात, घाई गडबड असते, त्यामध्ये हे काम जे आहे ते सुद्धा राहून जातं. आता सगळा बेड वगैरे जो आहे तो स्वच्छ असा आवरून वगैरे घेतलेला होता. आता मग म्हटलं इस्त्रीचे कपडेसुद्धा आणून दिलेले होते, तर मग म्हटलं चला आता ते सुद्धा कबडमध्ये व्यवस्थित असे ठेवूयात, जेणेकरून मग नेक्स्ट टाईम जेव्हा कधी कपडे वगैरे लागतात तर ते जागच्या जागेवरती सापडले ना तर मग ते बरं पडतं आपल्याला सुद्धा. आणि समोरची व्यक्ती जर घेणारी असेल हाताने तर त्यांना सुद्धा ते व्यवस्थित असं सापडलं तर मग ते जास्त गडबड वगैरे होत नाही किंवा जास्त मग आपल्यालाच त्रास जो आहे तो कमी होतो. नाहीतर मग सकाळी उठल्यानंतर न प्रत्येकाची सुरुवात असते की हे कुठं ठेवलंय, ते कुठं ठेवलंय, असं होतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जागच्या जागेवरती ठेवल्या तर मग आपली जी सकाळची थोडीशी धावपळ आहे ना तर ती कमी होते. आणि अर्धेच कपडे जे आहेत तर ते इस्त्रीचे आलेले होते, अर्धे काही अजून दिलेले नव्हते, पण मग म्हटलं चला आता जेवढे आलेले आहेत निदान ते तरी आपण व्यवस्थित असं कबडमध्ये ठेवूयात. आता कितीही कपड्यांचा पसारा कमी करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा तो जेवढा व्हायचा आहे तेवढाच होतो. पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की व्यवस्थित असं सगळं घर जे आहे ते आपलं स्वच्छ असावं. आणि ही सकाळची येत ना रोजची नित्यनेमाची महत्त्वाची कामे असतात जी की आपल्याला आवरावीच लागतात. तर आता इथेच ना मग जीविका स्कूलला गेल्यानंतर थोडंफार तिचं जे खेळणं वगैरे असतं, जे काही तिचे नॅपकिन्स वगैरे असतात तर ते सगळं वगैरे व्यवस्थित असं ठेवते. कारण की ती एकदा स्कूलला निघाली ना मग तिला असं असतं की हा नाही छान आहे, तो छान वाटतोय. म्हणजे मुलांचं कसं असतं, स्कूलला निघाली की त्यांच्या चॉईसने त्यांना सगळं जे आहे ते हवं असतं. मग थोडीफार तिची खेळणी वगैरे वरती असतात, स्कूलला निघाली की थोडेसे बुक्स वगैरे वरती राहतात. मग ते सगळं जे आहे ते व्यवस्थित असं ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी सगळं जे आहे ते व्यवस्थित आपल्याला सुद्धा सापडतं आणि मुलांना सुद्धा ते हाताने घेणं सोपं जातं. आता सकाळची तिची इतकी घाई गडबड असते ना स्कूलला जाताना की मग तिला ते आवरायला टाईमच भेटत नाही. म्हणजे मी तिला प्रत्येक वेळेस सांगते की तू घेतलेला आहे तर तूच ते व्यवस्थित ठेव, पण तितका वेळ काही तिच्याकडे सकाळी नसतो. उठलं की लगेचच स्कूलसाठी रेडी व्हावं लागतं, नाश्ता झाला की लगेचच ती स्कूलला निघते. त्याच्यामुळे एवढा काही वेळ तिच्याकडे नसतोच. त्याच्यामुळे मग सकाळचं हे जे काम आहे ना तर ते माझ्याकडे असतं. तर आता सगळी घरातील साफसफाई जी आहे ती तर करायची अर्धी करून झालेली होती आणि बाकीचं मग म्हटलं नंतर करूयात, आधी स्वयंपाक जो आहे तो आवरून घेऊयात. तर आता इथे आहेत ना मग मी वांग्याचं भरीत आज करायचं ठरवलेलं होतं. तर वांगी आहेत ना व्यवस्थित अशी चिरून घेतली आणि तेलामध्ये आहेत ना ती 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित अशी शिजवून मी घेणार आहे. कारण की दरवेळेस आहेत ना वांग्याची रस्सा भाजी असते, नाहीतर मग वांग्याचं लोणचं वगैरे जे आहे ते आम्ही करत असतो. पण यावेळेस मग म्हटलं चला थोडंसं आपल्याला सुद्धा भाजी खाण्यामध्ये थोडंसं चेंज म्हणून मग म्हटलं चला आज आपण वांग्याचं भरीत जे आहे ते अशा पद्धतीने करूयात. आता इथे आहेत ना भाकरीसुद्धा बनवलेल्या होत्या आणि मग अशा भाकरीसोबत वांग्याचं भरीत खायला खरंच खूप टेस्टी लागतं. अगदी साध्या सिंपल पद्धतीनेच मी बनवणार होते. तर प्रत्येक वेळेस आहेत ना मी वांगं गॅसवरती भाजून वगैरे घेते आणि त्यानंतर मग त्याचं भरीत जे आहे तर ते मी बनवत असते. पण यावेळेस मग म्हटलं चला थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करून बघूयात. तर आता म्हटलं जोपर्यंत भाकरी वगैरे होत आहे तोपर्यंत भरीतसुद्धा जे आहे ते वांग्याचं बनवून होईल. आणि वरण भात वगैरे जो आहे तर तो सुद्धा मी लावलेला होता, म्हणजे भाताचा कुकर लावून घेतलेला होता आणि दुसरीकडे पातेल्यामध्ये इथे वरण जे आहे तर ते मी शिजण्यासाठी ठेवलेलं होतं.
तर आमच्या इथे ना असं कुकरमध्ये वरण भात वगैरे लावला ना तर सहसा भातावरती कसं ते वरणाचे थोडेसे शिंतोडे वगैरे राहतात, त्याच्यामुळे सहसा कोणी मग जास्त खात नाही भात. त्याच्यामुळे मग मी अशाच पद्धतीने सेपरेट जे आहे तर ते दोन्ही शिजून वगैरे घेत असते. आणि आता सकाळचा आमचा नाश्ता वगैरे तर झालेलाच असतो, पण जीविकाच्या आजोबांसाठी मग भाकर जी आहे ती मला आवर्जून बनवावी लागते, कारण की त्यांचा असाच नाश्ता असतो. आणि एकदा सकाळी त्यांनी पोटभर जेवण केलं ना मग दुपारी काही त्यांचं जेवणाचं टेन्शन नसतं, डायरेक्ट ते त्याच्यावरती संध्याकाळी जेवतात. त्याच्यामुळे मग एकाच वेळेचं जे जेवण आहे तर ते करत असतात. त्याच्यामुळे मग सकाळची भाकरी वगैरे जी आहे तर ती मी नित्यनेमाने जे आहे ते बनवत असते. आणि आता आम्ही कसं सगळेजण वेगळा नाश्ता करतो, पण त्यांना तसं वेगळा नाश्ता जो आहे तो सहसा काही इतका आवडत नाही. त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी जे आहे ते सेपरेट भाजी भाकरी जी आहे तर ते मग आम्ही बनवून वगैरे ठेवत असतो. तर आता इथे ना माझी वांगी वगैरे जी आहेत ना तर ती सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली होती. तर मग आता इथे म्हटलं चेक करूयात वांगी व्यवस्थित अशी शिजलेली आहेत का. तर मग ती व्यवस्थित अशी शिजलेली होती आणि सॉफ्टसुद्धा झालेली होती. मग इथे ना मी उलताना घेतलेलं होतं आणि ते सगळं व्यवस्थित असं मॅश करून घेतलं. आता उलताण्याने जर आपल्याला व्यवस्थित असं मॅश वगैरे करता येत नसेल ना, तर जर आपल्याकडे पावभाजीचं मॅशर वगैरे असेल ना तर त्याने सुद्धा आपण हे व्यवस्थित असं बारीक करून घेऊ शकतो, जेणेकरून मग ते छान असं व्यवस्थित असं बारीक होतं आणि मग ते खाताना सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजीसोबत खाता सुद्धा येतं. नाहीतर मग काय होतं, त्याची जी वरची लेअर असते ना तर ती थोडीशी जाडसर असते आणि मग ती जर बारीक नाही झाली ना तर मग ते खाताना व्यवस्थित खाता येत नाही. त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित असं मॅश करून घेतलं ना की मग व्यवस्थित असं आपलं भरीत जे आहे ते बनवून होतं. आता जर तुम्हाला याच्यामध्ये कांदा वगैरे परतून टाकायचा असेल ना तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर कांदा वगैरे टाकून जरी केलं ना भरीत तरीसुद्धा खूप टेस्टी होतं. आता मी काही कांदा वगैरे टाकलेला नव्हता, कारण की माझ्या काही लक्षातच राहिलेलं नव्हतं. मी डायरेक्टच त्यामध्ये मसाला वगैरे ॲड केला. मग म्हटलं आता जाऊ द्यात, यावेळेस आपण अशा पद्धतीने खाऊन बघूयात. पण अशा पद्धतीने सुद्धा खूप ते टेस्टी झालेलं होतं. तर मग आता इथे ना मी चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ जे आहे ते सुद्धा टाकून घेतलं. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स केलं आणि मग म्हटलं आता 5 मिनिटं जे आहे तर त्याला याला व्यवस्थित असं झाकून ठेवूयात, जेणेकरून मग व्यवस्थित आपलं भरीत जे आहे तर ते खाण्यासाठी रेडी होईल. आता चुलीवरती जर भरीत असेल ना तर ते खायला एक नंबर लागतं. पण आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गॅसवरतीच केल्या जातात, तर त्याच्यामुळे त्याची चवसुद्धा थोडीशी वेगळी लागते. पण चुलीवरचं जर तुम्ही भरीत खाल्लं ना तर ते एक नंबर लागतं आणि त्याची जी चव आहे ना ती आपण कधीच विसरू शकत नाही. चुलीवरची भाकर आणि वांग्याचं भरीत इतकं टेस्टी आणि खूप छान लागतं ते. पण आता आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे आणि चुलीवरती तर आता सध्या कोणी बनवतसुद्धा नाही. तर आता इथे स्वयंपाक वगैरे माझा झाला. त्यानंतरनं मग भांडी वगैरे जी आहेत तर ती क्लीन करायला घेतली. आता ही रोजची कामं असतात जी की आपल्याला नित्यनेमाने करावी लागतात. म्हणजे आता कितीही कंटाळा आला किंवा कितीही काही नको म्हटलं तरीसुद्धा सकाळची ही कामं काही आपल्याकडून सुटत नाहीत. म्हणजे मुलांचा डब्बा वगैरे बनवणं असू देत, स्वयंपाक असू देत, घरातली क्लिनिंग, हे सगळं जे आहे ना ते आपल्याला अगदी रोजच्या रोज करावं लागतं. आता कितीही आपली तब्येत खराब असू देत किंवा आपल्याला आज वाटलं की आज कामं वगैरे नाही करायची, पण तरीसुद्धा ही रोजची कामं तर आपल्याला करावीच लागतात आणि त्याच्याशिवाय काही पर्याय नसतो. तर आता इथे तर मग म्हटलं सकाळची कामं जी आहे ती सकाळीच आवरून घेतलेली बरी, कारण की मग एकदा सकाळच्या कामांना दुपार जर झाली ना तर मग कामं जी आहेत ना तर ती आपली लेट होत जातात आणि पूर्ण दिवसभर जर आपण काम करत बसलो ना तर मग मला असं वाटतं की आपल्याला आपल्यासाठी थोडासा वेळ जो आहे तो देता येत नाही किंवा थोडासा आराम वगैरे जो आहे तो करता येत नाही. आता दिवसभर घरामध्ये एवढी कामं असतात ना की प्रत्येक गृहिणीने थोडासा आराम जो आहे तो केलाच पाहिजेत, कारण की पूर्ण दिवसभर त्यांचे जे हात असतात ना ते सुरू असतात. म्हणजे काही ना काही कामं आपली घरामध्ये सुरूच असतात. असं नाही की सकाळची कामं आवरली की मग दुपारी आपण निवांत होतो. पूर्ण दिवसभर जे रुटीन आहे तर ते आपलं असंच असतं. त्याच्यामुळे सकाळची कामे जी महत्त्वाची असतात ती सकाळीच आवरून घेतली ना तर मग दुपारी आपल्याला थोडासा वेळ जो आहे तर तो स्वतःसाठी भेटतो किंवा इतरही आपली काही एक्स्ट्राची कामं असतील दुपारची तर मग त्या वेळेमध्ये आपल्याला ती कामं करता येतात. कारण की मग ही जर कामं पूर्ण झाली ना तर मग त्या कामांसाठी आपल्याला वेळ भेटतो. त्याच्यामुळे माझं असं असतं की सकाळची जी महत्त्वाची कामे असतात ना तर ती सकाळीच आवरून घ्यायची, म्हणजे दुपारी आपल्याला आपल्या कामांसाठी वेळ भेटतो. तर आता इथेच ना सगळं म्हटलं व्यवस्थित झटकून वगैरे असं घ्यावं, जेणेकरून मग म्हटलं आपल्याला सोफे वगैरे जे आहेत ते सगळे झटकून वगैरे घेतले की मग घरं वगैरे झाडायला बरं पडतं. आणि सोफ्यांवरती कसं थोडीशी धूळ वगैरे जरी झालेली असली ना तर मग थोडेसे सोफे झटकून वगैरे घेतले ना तर मग सगळं व्यवस्थित असं क्लीन करता येतं.
तर मग आता इथे सोफे वगैरे झटकून झाले. सगळा हॉलमधला पसारा जो काही असतो ना, तो सगळा आधी आवरून घेते आणि मग सगळ्यात शेवटी घरं वगैरे जी आहेत तर ती झाडायला घेते. जेणेकरून सगळा कचरा जो आहे तर तो एकदम निघतो आणि घरं जी आहेत ना, तर ती आपण रोजच्या रोज झाडून घेतली पाहिजेत. कारण की पारुशी घरं अशी ठेवू नये असं म्हणतात. त्याच्यामुळे सकाळी जेव्हा आपली कामं आवरतील त्यावेळेस आवर्जून रोजच्या रोज घरं वगैरे जी आहेत तर ती नियमाने झाडून घेतली पाहिजेत. तर आता घरं वगैरे झाडून झाली आणि त्यानंतर मग भांडी वगैरे क्लीन करायला घेतली. आता सकाळची आहेत ना भांडी वगैरे भरपूर असतात, कारण की स्वयंपाक असतो, नाश्ता असतो, त्यानंतर जीविकाचा टिफिन असतो, तो वेगळाच असतो. त्याच्यामुळे मग सगळी भांडी भरपूर पडतात. त्याच्यामुळे मग मी काय करते, सगळी भांडी आहेत ना एकदमच क्लीन करायला घेते. आधी सिंक जो आहे ना तो पूर्ण क्लीन करून घेते, जेणेकरून भांडी धुताना मला ते बरं पडेल आणि मग जास्त वेळ किचन ओट्यासमोर सुद्धा उभा राहावं लागत नाही आणि सगळी भांडी एकदा क्लीन केली ना तर मग जास्त पसारा वगैरे तर होतच नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग आधी सगळी भांडी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मग म्हटलं सगळ्यात शेवटी ओटा जो आहे तो आपण क्लीन करून घेऊयात. कारण की एकदा सिंकमधली भांडी क्लीन झाली ना तर मग जेवढं काही गॅसवरचं तेलकट जे काही पाणी वगैरे निघतं ना तर ते सगळं सिंकमध्ये जातं. भांड्यांना वगैरे अजिबात तेलकटपणा जो आहे तो येत नाही. त्याच्यामुळे मग माझं असं असतं की सगळ्यात शेवटी गॅसचा जो ओटा आहे तर तो क्लीन करून घ्यायचा. जेणेकरून कसं किचनमध्ये आपण स्वयंपाक जो आहे तो करून घेत असतो, भाज्या वगैरे ज्या आहेत त्या फोडणीला वगैरे देत असतो. त्यामुळे ओटा जो आहे ना तर तो खूप चिकट होतो. तर त्याच्यामुळे मग मी नेहमी सकाळची भांडी वगैरे जी आहे तर ती आधी क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग ओटा जो आहे तर स्वच्छ घासून पुसून वगैरे घेत असते, जेणेकरून चिकटपणा जो आहे तर तो राहणार नाही. आणि जर एकदा आपण ओटा क्लीन करायचा ठेवला ना तर मग ते जे थर असतात ना तेलकटाचे ते अगदी साचून जातात आणि मग ते एकदम जर आपण क्लीन करायला घेतलं ना तर मग ते काही क्लीन वगैरे होत नाही. त्याच्यामुळे मग नेहमी माझं असं असतं की आधी भांडी क्लीन करायची, त्यानंतर ओटा क्लीन करायला घ्यायचा. गॅसची शेगडी वगैरे जी आहे ती सुद्धा व्यवस्थित घासून वगैरे घेतलेली होती मी आज. स्टाईल वगैरे ज्या आहेत तर मग म्हटलं त्यासुद्धा पुसून वगैरे घेऊयात. कसं भाजीला फोडणी वगैरे दिली ना तर थोडंसं तेलकट जे आहे तर ते त्या स्टाईलवरती उडतंच आणि भाज्या वगैरे करायच्या म्हटलं तर थोडंफार असं होणारच. तर त्याच्यामुळे रोजच्या रोज हे सगळं जे आहे तर ते पुसून वगैरे घेते, जेणेकरून ते डाग जे असतात ना तर ते जास्त त्याच्यावर राहत नाहीत आणि मग जास्त ते दिसून सुद्धा येत नाहीत. आणि मग एकदा जर का ते राहून गेलं ना मग ते स्टाईल पूर्ण खराब होऊन जातात आणि मग ते किचनमध्ये स्वयंपाक करताना ते काही व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं आधी ते सगळं क्लीन करून घेऊयात. आता ओटा वगैरे क्लीन झालेला होता आणि मग जोपर्यंत माझं काम होतंय ना बाकीचं तोपर्यंत इकडे मशीनला सुद्धा कपडे लावून घेतलेली होती. कारण की कपडे वॉश वगैरे होईपर्यंत येत ना एक अर्धा तास जो आहे ना तो सहज जातो. त्याच्यामुळे मग म्हटलं आपली अर्ध्या तासात एवढी सगळी जी कामं आहेत ना तर ती आवरून होतील आणि तोपर्यंत आपली इकडे मशीनसुद्धा होईल, जेणेकरून एकासोबत 2-3 कामं जी आहेत तर ती आपली होऊन जातात आणि सकाळची कामं मग लवकर आपली आवरली जातात. जेणेकरून बराचसा वेळ मग दुपारी आपल्याकडे शिल्लक राहतो, त्यामध्ये आपल्याला आपली बरीचशी एक्स्ट्राची कामं जी आहेत तर ती करता येतात. तर मग आता इथे बाहेर कपडे सुद्धा वाळत घालून घेतली, जेणेकरून मग लवकर ते सुकतील. कारण की सध्या थंडीचं वातावरण थोडंसं आहे तर त्याच्यामुळे इतकं ऊन फारसं असं काही पडत नाही आणि मग कपडे दुपारपर्यंत व्यवस्थित अशी सुकून निघाली की मग ते घरामध्ये सुद्धा लवकर मी घेऊन जात असते. आणि सकाळी कपडे लवकर धुण्याचा हाच माझा प्रयत्न असतो की लवकर कपडे जे आहेत तर ते सुकतील आणि ऊन थोडंसं कमीच असतं त्याच्यामुळे कपडे काही लवकर सुकत नाहीत. त्याच्यामुळे मग सगळी कपडे जी आहेत तर ती मी पटकन धुवून वाळत घालत असते. आणि मला असं वाटतं ना की सकाळची जी आपली कामं असतात ना महत्त्वाची ती सकाळीच आवरून घेतलेली बरी पडतात. कारण की मग एकदा कामं राहून गेली ना तर मग कामाचा खूप जास्त लोड आपल्यावरती येतो. तर आता बाहेरचं अंगण वगैरे सुद्धा मला झाडून घ्यायचं होतं आणि अंगणामध्ये ना इतका झाडांचा पाला वगैरे जमा होतो ना की काही विचारायलाच नको. म्हणजे हवाच इतकी सुटते ना की दिवसातून 3 ते 4 वेळा सहज बाहेरचं अंगण वगैरे जे आहे तर ते झाडून घ्यावं लागतं. आता कितीही कंटाळा आला तरी सुद्धा हे काम जे आहे ना ते आपल्याला करावंच लागतं आणि मग ते समोर कचरा वगैरे दिसला तर मग ते आपल्याला छान वाटत नाही. आणि सगळ्यात शेवटी मग राहिलेलं होतं ते म्हणजे फरशा वगैरे क्लीन करणं. आता रोजच्या रोज नित्यनियमाने मी फरशा वगैरे ज्या आहेत ना त्या क्लीन करून घेत असते. कारण की कसं आपण जेवण वगैरे केलं, थोडंसं खाली काही सांडलं वगैरे असेल, कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही ते क्लीन करायचं. त्याच्यामुळे रोजच्या रोज फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन करून मी घेत असते. आणि फरशा वगैरे क्लीन केल्यानं घरातील वातावरण सुद्धा अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि मग अशा पद्धतीने सकाळची सगळी कामं जी आहेत तर ती आता माझी आवरून झालेली होती. तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.